मंदिर आहे हे पण कळत नाही असं म्हटलं तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल ना। असं कुठे मंदिर असू शकतं का की ज्याला कळसच नाहीये? पण हो, तसं मंदिर आहे आणि तेही आपल्या महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामधील दर्यापूर तालुक्यामधल्या लासूर गावात। कोणी म्हणतं हे मंदिर देवाने बांधलंय तर कोणी म्हणतं राक्षसाने बांधलंय। प्रत्येकाची वेगवेगळी मतं असली तरी लासूर गावातलं हे आनंदेश्वर शिव मंदिर वास्तुकलेचा एक सर्वोत्कृष्ट नमुना आहे। चला तर मग बघूया विना कळस असलेलं हे आनंदेश्वराचं शिव मंदिर। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील लासूर या ठिकाणचं आनंदेश्वर शिव मंदिर असं आहे ज्या मंदिराला छत नाही, म्हणजे कळसच नाही। 12व्या शतकातलं असलेलं हे मंदिर हिमाळपंथीय मंदिर असून या मंदिराचा एक आणखी वेगळा इतिहास देखील आहे। नेमकं काय आख्यायिका या मंदिराची आहे हे आपण जाणून घेणार आहोत। चला तर बघूया बिना कळसाचं मंदिर बघायला। या मंदिराचं बांधकाम 12व्या शतकात झालं असल्याचं सांगितलं जातं। दगडाच्या माध्यमातून या मंदिराचा पाया रचून या मंदिराचं बांधकाम केलं गेलं। प्रत्येक दगडावर केलेलं कोरीव नक्षीकाम डोळे दिपवून टाकतं। अष्टकोनी आकाराच्या या मंदिराचा कळस नसल्याने मंदिराचा वरचा भाग मोकळा आहे। या मंदिरात एकूण 18 खांब आहेत। 12 खांब खुले असून 6 खांब भिंतीमध्ये आहेत। हे मंदिर खरोखर शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुनाच म्हणावं लागेल। काही भाविक म्हणतात की हे मंदिर राक्षसाने बांधलंय आणि इथे मनोकामना पूर्ण होत असल्याचं देखील सांगितलं जातं। लासूर या गावातील एक पुरातन मंदिर आहे। अशी मान्यता आहे की हे बऱ्याच ठिकाणी असं म्हणतात की हे भूतांनी बांधलेलं मंदिर आहे। जी 6 महिन्याची रात्र होती त्या काळात ही बांधलेलं आहे आणि त्याचं आपण बघू शकतो की पूर्णपणे काम झालेलं आहे, पण वरचं छताचं जे दिवस निघाल्यामुळे ते काम झालेलं नाही आहे। आणि याच्यात आपल्याला बऱ्याचशा ऐतिहासिक वस्तूंची सुद्धा पाहणी करायला मिळते आणि मी तर म्हणते प्रत्येकाने या ठिकाणी आपल्याला भेट द्यायला हवीच। मनोकामना आहे जे शिवलिंग आहे ते खरोखर मनोपूर्ती शिवलिंग आहे आणि इथं इच्छा पूर्ण होतात असे म्हणतातही। मी पण म्हणजे 2-3 वेळा आलेली आहे आणि मला चांगल्या प्रकारे असं वाटते की इथे येऊन एकदा भेट द्यावं की ऐतिहासिक खरोखर आहे। जेव्हा आपण प्रत्यक्षात डोळ्यांनी बघतो ना तेव्हाच मनात काहीतरी भावना निर्माण होतात। 12व्या शतकात असलेलं हे मंदिर शिवभक्त राजाराम देवराय यांच्या प्रजेनं बांधलेलं असावं असा अंदाज आहे। मंदिराचे ट्रस्टी याबाबत एक आख्यायिका सांगतात। ती अशी की म्हणे त्यावेळी 6 महिन्यांची रात्र होती आणि त्याच्यानंतर मग गाढव ओरडलं आणि रात्र संपली। मग हे मंदिर उजेडात आलं। मात्र या दोन्ही आख्यायिकांना ठोस पुरावे मिळत नाहीत। महाराष्ट्रात अनेक प्राचीन मंदिरं आहेत, मात्र प्रत्येक मंदिराला हा कळस असतोच। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील लासूर या ठिकाणचं आनंदेश्वर शिव मंदिर असं आहे की या मंदिराला कळस नाही। जवळपास 12व्या शतकातलं असलेलं हे मंदिर विना छताचं म्हणजे विना कळसाचं मंदिर आहे। हेच एक वैशिष्ट्य या मंदिराचं आहे। आणि 18व्या शतकातील या नक्षीकामामध्ये आपण बघू शकता अत्यंत कोरीव असं नक्षीकाम या ठिकाणी या मंदिरामध्ये केलेलं आहे। या मंदिराची नेमकं काय आख्यायिका आहे हे आपण जाणून घेऊया। माझ्यासोबत मंदिराचे ट्रस्टी आहेत। काय नेमकी मंदिराची आख्यायिका आहे? कळस नसलेलं हे मंदिर आहे। एक वेगळी सुद्धा आख्यायिका पुढे या ठिकाणी येते की राक्षसानं बांधलेलं मंदिर। अशा वेगवेगळ्या आख्यायिका या ठिकाणी मिळतात। तुम्हाला काय वाटतं? तुमची काय नेमकी प्रतिक्रिया? गावकरी म्हणून ट्रस्टी म्हणून तुमची काय प्रतिक्रिया? नमस्कार, मी मोहन पवित्रकर। लासूर येथे आनंदेश्वर मंदिर आहे आणि आनंदेश्वर मंदिराचं याची जी निर्मिती आहे तो असा आमचा अंदाज म्हणजे इतिहासकाराचा अंदाज आहे की हे 12व्या शतकातलं मंदिर आहे आणि 12व्या शतकामध्ये राजा रामदेवराय जे होते त्यांचे जे प्रधान होते हेमाद्री पंडित, ते शिवभक्त होते आणि त्यांनी अशा प्रकारची ही जी मंदिराची आहे स्थापना केली आणि हे मंदिर पूर्ण काळ्या पाषाणामध्ये मंदिर आहे। आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये 200 किलोमीटरच्या जवळपासही अशा प्रकारचा दगड मिळत नाही आणि इसवी सन 1200 हा दगड आणला कसा असेल आणि या दगडावर कशा पद्धतीने कोरीव काम केलं असेल ही एक आश्चर्याची बाब आहे। त्यामुळे आश्चर्य असल्यामुळे बऱ्याचशा लोकांनी याच्यामध्ये काही आख्यायिका तयार केल्या। त्याच्यामध्ये एक आख्यायिका आम्ही लहानपणापासून जी ऐकत आलो की 6 महिन्याची रात्र होती,
त्याच्यानंतर मग गाढव भुंकलं तर ती रात्र संपली आणि हे मंदिर उजेडात आलं. परंतु इसवी सन 1200मध्ये आपल्या भागात असं कोणताही प्रकार नव्हता की 6 महिन्याची रात्र होऊ शकते. त्याच्यामुळे याचा जर पूर्ण अभ्यास केला तर असं जाणवते की इसवी सन 1200मध्ये हे मंदिर ज्या पद्धतीनं औरंगाबादचा आपला किल्ला आहे, देवगिरीचा किल्ला, त्या किल्ल्याशी या मंदिराचं साम्य जुळते. त्याच्यामुळे याचा इतिहास हा इसवी सन 1200मधला आहे असं लक्षात येते. आणि आख्यायिकाचं जर म्हणायचं झालं तर आख्यायिका ह्या बऱ्याचदा चांगल्या गोष्टी व्हाव्या, कोणी त्रास म्हणजे मंदिर आहे याचं जतन झालं पाहिजे, याची चांगल्या पद्धतीने निगा राखल्या गेली पाहिजे, याच्यामध्ये एक उत्साह म्हणजे लोकांचा उत्साह वाढावा त्यासाठी त्यांना काहीतरी कथा असली पाहिजे, याच्यासाठी जुन्या लोकांनी ठेवून दिल्या. ते चांगलंच आहे. पण आमचं असं मत आहे की ही आख्यायिका योग्य नसून ही आख्यायिकाच आहे. हे जे आहे याचे 12व्या शतकात हे मानवानीच बांधलेलं मंदिर आहे आणि जसे आपल्या मानवानीच किल्ले वगैरे हे बांधलेले आहे त्याच पद्धतीने याची मंदिराची निर्मिती केलेली आहे. मंदिराचा जर संपूर्ण अभ्यास केला तर देवगिरीचा असलेला किल्ला आणि त्या किल्ल्याची रचना याचं या मंदिराशी साम्य जुळतं. त्याच्यामुळे याचा इतिहास हा इसवी सन 1200 मधला आहे असं लक्षात येतं. मात्र आख्यायिका काही जरी असली तरी देशातील अजब गजब हे विना कळस असलेलं मंदिर आणि त्यामुळे संपूर्ण देशातून भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे मंदिर बघायला येतात. अमरावतीहून कॅमेरा पर्सन सागर सुरेंद्र कुमार आकोडे, जय महाराष्ट्र न्यूज.